मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। सोना सोना इतना भी कैसे तू सोना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। मैनू जोगी होना, मैनू जोगी होना, मैनू जोगी होना। थँक्यू बॉस. माझ्या आयुष्यात ऑन फील्ड किंवा ऑफ फील्ड माझी जोडीदार म्हणून साथ द्यायला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझं हे प्रेम कायम असंच ठेवशील ना? आय प्रॉमिस. हो इश्क का रंग सफेद पिया ना, I love you. छलना कपट ना, I love you too. भेद पिया सौ रंग मिले तू एक वर्गा फिर आतिश होया रेत पिया रेत पिया। तू नसलीस तर वाढदिवस असल्यासारखं वाटतच नाही. आणि तू साजरा केलेले वाढदिवस मला विसरायचे नाहीयेत. म्हणून मी माझी वाढदिवसाची तारीखच लक्षात ठेवत नाही. काल केदारने माझा वाढदिवस साजरा केला सुद्धा आणि त्याने बिचाराने खूप प्रेमाने सगळं केलं होतं. त्याला वाईट वाटू नये म्हणून मी पण ते सगळं खूप एन्जॉय केलं. पण मी माझा वाढदिवस तेव्हाच साजरा करेन जेव्हा मी तुझ्या गुन्हेगाराला पकडेन. तुझ्यावर लागलेले सगळे आरोप मी खोटे ठरवेन आणि तुला न्याय मिळवून देईन. तुझा गुन्हेगार कदाचित माझ्या आजूबाजूलाच आहे, कदाचित या घरात आहे. तुझ्यावर लागलेले सगळे डाग मी पुसून टाकेन आणि ज्या दिवशी हे घडेल ना त्या दिवशी मी सन्मानाने हा फोटो इथे आणून ठेवेन. हा सुमी बोल. जीवेत शरदा शतम. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा आणि यशाचा जाओ. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. हीच देवी जगत्तारिणीच्या चरणी प्रार्थना. आणि तुझं हे प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असेच राहू. आणि दरवर्षी तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला मला यावं लागतं. आत्ताही आहे ना डोळ्यात पाणी? नाही नाही ग, आता असं काही नाहीये. हे बघ, वाढदिवसाच्या दिवशी खोटं बोललीस ना तर वर्षभर खोटं बोलत राहशील. आज ओळखत नाहीये मी तुला. आत्ता कसं? आज काय प्लॅन आहे? आज काही नाही, हे काय निघालेच आहे, तुला भेटायला येतेय. मला भेटायला? म्हणजे नवऱ्याचा आणि तुझा काहीतरी प्लॅन ठरला असेल, पण मी फोन केलाय म्हटल्यानंतर तुला भेटायला येते म्हणून सांगतेस? नाही तसं काही नाहीये. म्हणजे खरं तर काल रात्री त्यांनी फळांचा केक आणून माझा वाढदिवस साजरा केलाय. अरे वा, माझा धनुष आहेच हुशार. बरं, घरच्यांचं काय? नाही, त्यांना कोणाला काही सांगितलं नाहीये. म्हणजे आता घरात वातावरण तसं फार बरं नाहीये ग.
मग त्यात कुठे वाढदिवस वगैरे? हो का? बरं बरं. बरं चल, ठेव आता, मी निघते. हो हो ये. हा तू लाख सांगशील ग, पण माझा धनुष काही शांत बसणार नाही. तुझ्यासाठी जे काही करायला हवं ना ते तो करणारच. बघच तू. काय आपल्या तारिणीचा आज बर्थडे आहे. काकू असंच करायचं नाहीये, असा आरडाओरडा करायचा नाही आपल्याला. का आपल्या तारिणीचा बर्थडे आहे ना, पार्टी तर झालीच पाहिजे. हो पार्टी होईल, पण असा आरडाओरडा करून नाही. घरच्यांना घाबरतोयस का? ते काही बोलतील म्हणून भीती वाटते का? अरे बाकीच्या वेळेला ठीक आहे, पण आज तारिणीचा बर्थडे, कशाला कोण काही बोलतंय? काकू काकू कोणी बोलावं म्हणून नाही, यावेळेस मला थोडं वेगळं करायचंय. किती रोमॅन्टिक आहेस तू केदार. काय वेगळं करणार आहेस? सरप्राईज द्यायचंय, आणि हे सरप्राईज तुम्हाला माहितीये हे तिला कळू द्यायचं नाहीये, आणि या पार्टी बद्दल सुद्धा. अरे पण तिला कळलंच नाही की तिची सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. ती तयार होऊन येणार कशी? तिला कळायला हवं. काकू तिला जर सरप्राईज कळलं तर मग सरप्राईज कसलं ना. स्मार्ट. हा आणि तुम्ही जर एक्साइट होऊन तिला विश करायला गेलं तर काय होईल? सगळं फसेल. हा काय फसेल? हे हे फसेल. हे काय? हे केदार फसेल. केदार का फसेल? केदार फसणार. पावसाळा सुरू आहे ना, भाजी जर नीट बघून घेतली नाही तर कीड वगैरे असते, त्यामुळे केदार असेल. हा. काकू स्मार्ट आहात तुम्ही. मग काकू कोणाची आहे? हो हा. आणि सांगितलेलं लक्षात आहे ना? आ? तुम्ही मला सांगितलेलं लक्षात आहे, हा. पण त्याआधी मला काम आहे, तर मी ते काम करून घरी येताना भाजीपाला घेऊन येतो. कौशिकीने किती कामं लावली आहेत त्याच्या मागे. मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग. हो पण काम आहे तर चांगली गोष्ट आहे ना काकू. हो ना, एवढी कामं आहेत की संध्याकाळी सुद्धा वेळ मिळणार नाहीये त्याला. का? 1-2 मीटिंग्स लाईन अप आहेत, इथून ऑफिसलाच जाणार आहे मी डायरेक्ट. काकू मी निघतो. संध्याकाळचं लक्षात आहे ना? हो काम झालं की घरी येताना भाजी घेऊन येतो. केदार थांब, मला पण सुमीकडे जायचंय, तर तू मला सोडशील का? काय ग, माहेरी चाललीस अचानक? ते काव्या लग्नाला हो म्हणाली ना, मग सगळी लग्नाची तयारी करायची असेल. सुमीला जाऊन विचारून येते ना काय मदत हवी आहे नक्की. लग्नाची तयारी काय? आपण निघूयात. हो हो काकू येते. हो हो. ये. सगळ्यांना सांगायला हवं. कुणापासून सुरुवात करू? भाऊजी.